आवाज जनसामान्यांचा। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत घड्याळाला मतदान करून दादांना खरी श्रद्धांजली अर्पण करूया, असे सर्वसामान्य मजुरी करणाऱ्या ग्रामस्थांनी राजेगाव येथे G9 मराठीशी बोलताना सांगितले। खडकी देऊळगाव राजे गटात आज तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूती पकड पाहायला मिळत असून अजितदादांच्या निधनानंतर या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये मोठी सहानुभूतीची लाट पाहायला मिळत असून या सहानुभूतीचा फायदा या उमेदवारांना मिळताना दिसत आहे। त्यामुळे सध्या तरी खडकी देऊळगाव राजे गटात घड्याळाचीच लाट पाहायला मिळत असून यावेळी सर्वसामान्य मतदार बोलू लागले आहेत की घड्याळाला मतदान हीच खरी दादांना श्रद्धांजली होय। पहा राजेगाव येथील सर्वसामान्य मतदार काय बोलले आहेत। नमस्कार, G9 मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण राजेगाव तालुका दौंड येथे आहोत। या ठिकाणी हा जिल्हा परिषद पंचायत समिती गटात हा आहे खडकी देऊळगाव राजे या जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये आपण आहोत। या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं एक निधन झालं 2-3 दिवसापूर्वी। त्यामुळे संपूर्ण या महाराष्ट्रातला संपूर्ण प्रचार थांबला होता। अनेकांचे उमेदवार घरी संपर्क करत होते, कोणीही प्रचाराची अजिबात करत नव्हता। पण आता 1-2-3 दिवसानंतर प्रचाराला आता सुरुवात झालेली आहे। आता आपण सध्या राजेगावमध्ये आहोत। याच राजेगावमध्ये पंचायत समितीचे 2 उमेदवार आहेत, एक भाजपचे आहेत आणि एक राष्ट्रवादीचे आहेत। तर राष्ट्रवादीचे संजय भोसले आहेत आणि भाजपाचे विठ्ठल मोघे आहेत। या दोन्ही उमेदवार याच गावातले असल्यामुळे काय या गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, काय त्यांचं म्हणणं आहे, आपण जाणून घेऊया। बाबा नमस्कार। नमस्कार। काय नाव तुमचं? डमे नाव संपूर्ण सांगा। मचिंदर कृष्णा डमे। मामा तुम्ही मला सांगा की या राजेगावमध्ये आज अशी परिस्थिती आहे की तुमच्या गावात विठ्ठल मोघे हे कमळाचं चिन्ह घेऊन उभं राहिलेले आहेत आणि तुमच्या गावाचे दुसरेच उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे संजय भोसले हे घड्याळाचं चिन्ह घेऊन उभं राहिलेले आहेत। आता पंचायत समितीची निवडणूक लागते, जिल्हा परिषद निवडणूक चालू आहे। तर जिल्हा परिषदेला वीरधवल बाबा जगदाळे त्यांचं चिन्ह आहे घड्याळ आणि आप्पासाहेब पवार आहेत त्यांचं चिन्ह आहे कमळ आणि अपक्ष उमेदवार आहेत अमर परदेशी त्यांचं चिन्ह आहे कबशी आणि दुसरे एक अपक्ष पंचायत समिती उमेदवार मोगले। अशी तिरंगी लढत होती आपल्या इथे। तर अजित पवारांचं निधन झालंय, गावोगावी आम्ही फिरतोय तर लोकांची सहानुभूती पाहायला मिळते। तर तुमचं काय वाटतं तुम्हाला आता या निवडणुकी संदर्भात? आपलं पवार अजितदादा पवारांच्या म्हणजे घड्याळाला मतदान करणार? घड्याळ तुमचं मतदान यावेळेस घड्याळाला। तर का बरं मामा तुम्हाला असं का वाटतंय घड्याळाला? निधन झाल्यामुळं म्हणजे अजितदादांचं निधन झाले त्याची सहानुभूती असल्यामुळे तुमचं मतदान आता एक श्रद्धांजली म्हणून मतदान करणार का? मग की अजितदादांना ही श्रद्धांजली व्हायला जाणार म्हणून मी मतदान करणार? याच्या अगोदर तुम्ही कुठल्या राजकारणात होता? कुठं आहे का? कुठल्या राजकारणात? आपलं गरीब माणूस कशाला राजकारणात काय संबंध? ग्रामपंचायतीमध्ये कुठं उमेदवारी, सोसायटीला, सर्वसाधारण आपलं काय व्यवसाय काय तुमचा? मजुरी करून आता मजुरी बी नाही, काहीच नाही, आता निवांत आहे। आता सध्या निवांत आहे वय झाल्यामुळं। बरं का बरं मामा मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला अजितदादांची सहानुभूती आहे किंवा काय वाटतं अजितदादांबद्दल तुम्हाला? निधन झाल्यामुळे वाटतं आता लई बेकारी झाली म्हणून। कसं होते अजितदादा? कसे होते? चांगले होते। चांगले होते। एक कामाचा माणूस म्हणून त्यांच्या तालुक्यात ओळख होती। ओळख होती समजा इथं बारामतीला ह्याला बघितलेलं आहे माणूस कसा होता तो, म्हणजे त्याची सहानुभूती त्यांची म्हणून आज त्यांना एक श्रद्धांजली व्हायची म्हणून तुम्ही घड्याळाला मतदान करा असंच ना? बरोबर का? या ठिकाणी राजेगावमध्ये हे बाबा आहेत आपले डमे, त्यांनी सांगितलं की अजितदादांना श्रद्धांजली व्हायची म्हणून एक माझं मतदान एक दादांच्या सहानुभूतीमुळे मी घड्याळाला करणार आहे। आपल्यासोबत दुसरे ग्रामस्थ आहेत, मतदार आहेत राजेगावचे, त्यांची आपण प्रतिक्रिया। मामा तुमचं नाव सांगा पहिले। चंद्रकांत खैरे। बाबा कसं 2 उमेदवार आहेत तुमच्या गावात, एक कमळ घेऊन लढतोय, एक घड्याळ घेऊन लढतोय, तर परत जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत, तुमचं मत कुणाला नेमकं? आता ह्या वेळेला तर आहे ना की अजितदादाची सहानुभूती आणि श्रद्धांजली म्हणून त्यांनाच आणि त्यांच्या पक्षांनाच आम्ही विचार करतो। म्हणजे अजितदादांची सहानुभूती, त्यांचं एक निधन झालं, संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला म्हणून तुम्ही अजितदादांना सहानुभूती म्हणून त्यांना श्रद्धांजली म्हणून घड्याळाला मतदान करणार? आणि आणखी एक कारण आहे की ह्या गावात आहे ना त्यांचं बऱ्याच जणांशी वैयक्तिक संपर्क पण होता दादांचा। त्याच्यामुळं जवळजवळ गावाची सहानुभूती त्यांनाच मिळणार आहे। गावातून तुमच्या गावातून
जास्त लीड बसेल घड्याळाला हो बस बसेल. तर तुमचं काय तुम्ही पदाधिकारी आहात का कुठल्या राजकीय नाही, नाही, पक्षाचे किंवा कुठलंही काम नाही. केलं काय नाही, काय सर्वसामान्य माणूस आपला. सर्वसामान्य बर काय होतं असं अजितदादांमध्ये की संपूर्ण महाराष्ट्र हळहळ करतोय आता, काय वाटतं तुम्हाला सर्वसामान्य माणूस म्हणून? माझं एक वैयक्तिक अनुभव सांगते. त्यांच्याकडे काही काम असलं जाऊन गाठ घेतली ना तर ते काम होत होतं. काम होत होतं म्हणजे तो कामाचा माणूस होता असंच म्हणायचं ना. हो सध्या का या सर्वसामान्य मजूर माणसाला सुद्धा आता वाटतंय की अजितदादा हा कामाचा माणूस होता. या कामाच्या माणसाला एक माझी श्रद्धांजली व्हायची म्हणून मी त्यांना मतदान करणार, त्यावेळेस माझं मतदान घड्याळालाच करणार अशी यांनी प्रतिक्रिया दिली. या दोघांनी बी या मजूर सर्वसामान्य माणसाला काही घेणं देणं नसते. त्यांनी आज फक्त अजितदादांना श्रद्धांजली व्हायची म्हणून त्यांनी मतदान घड्याळाला करायचं असं ठरवलं. आपल्यासोबत या ठिकाणी दुसरे सुद्धा या मतदारसंघातले मतदार आहेत, त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया घ्यावं. तुमचं नाव सांगा प्रथम. मोहन गुलाब लांडगे. लांडगे. तुमचं गाव कोणतं? खानोटा. तुम्ही खानोटा गावच्या आहात. आता जिल्हा परिषदेची निवडणूक चालू आहे, तर काय सांगाल कोणाचंच पार्ट जड आहे किंवा कोणाला मतदान करावं वाटतंय किंवा तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण आहे? आणि मतदान घड्याळालाच करू आपण अजितदादांसाठी. सहानुभूती म्हणून घड्याळालाच मतदान करायचं. का बरं अजितदादांनाच का मतदान का अजितदादाच्या पार्टीला का मतदान करायचं? कार्य त्यांच्या एक आत्म्याला शांती लाभ म्हणून करायचं. हे पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेची ताब्यात देण्यासाठी किंवा जिल्हा पंचायत समिती त्यांना ताब्यात देण्यासाठी त्यांना एक श्रद्धांजली मिळावी म्हणून अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली की मला यावेळेस घड्याळालाच मतदान करायचं आहे. मामा तुम्हाला काय वाटतंय? घड्याळालाच मतदान करू वाटतंय. अजितदादांना श्रद्धांजली म्हणून. हो पण हे तारीख कवाची? 7 तारीख आहे तारीख मतदानात. हां 7 तारखेला मतदान तुम्हाला करायचं अजितदादाच्या घड्याळाला. माहिती का? बरं. या ठिकाणी या किती वय आहे बाबा तुमचं वय? 85 वय. 85 वय तरी सुद्धा तुम्हाला अजितदादांच्या घड्याळाला मतदान करू वाटतंय. पवार साहेबांमुळे का अजितदादा? एकाच वर्षात शरद पवार साहेब. या ठिकाणी हे गृहस्थांनी मतदारांनी सांगितले, आज ज्येष्ठ आहेत मतदार ते, त्यांनी सांगितलं की पवार साहेबांनी मी एकाच वयाचा आहे, त्या पवार साहेबांना मी मानणारा माणूस आहे आणि त्यांच्या या सहानुभूतीमुळं अजितदादांच्या निधन झालं, महाराष्ट्राला संपूर्ण धक्का बसला. त्या सहानुभूतीसाठी एक आज श्रद्धांजली व्हायची म्हणून मी फक्त अजितदादांच्या घड्याळालाच मतदान करणार असं या 85 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं. कॅमेरामॅन राहुल पोटपुडेसह मी गोपनराव दाहेतोंडे, दौंड.